या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद बोलवली आहे। खासदार अरविंद सावंतांच्या घरी 9 खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती ही पत्रकार परिषद घेतली जाते। अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे या परिषदेसाठी पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात या परिषदेला सुरुवात होणार आहे। आजच या सर्व चर्चांना खूप मोठ्या प्रमाणावरती उधाण आलेलं आहे आणि आता 9 खासदारांच्या 9 खुर्च्या आपण बघतोय या पत्रकार परिषदेसाठी। या 9 खासदारांपैकी 6 खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती आज ही महत्त्वाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात दिल्लीमध्ये होतीये। अरविंद सावंत यांच्या घरी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत या क्षणी आहेत, त्यांच्याशी आपण याबद्दल चर्चा करूया। सोमेश, एबीपी माझाने सकाळपासून ही एक्सक्लुझिव्ह बातमी लावून धरलेली आहे आणि आता असं झाल्यानंतर ठाकरेंचे खासदार एकीचं बळ दाखवत आहेत। समोर या हालचाली स्पष्ट दिसतायत, तरी पडद्यामागच्या घडामोडी काही वेगळे संकेत देतायत का? सोमेश, काय सांगशील? नक्कीच पूर्वी आतापर्यंत अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी एकूण 6 खासदार पोहोचलेले आहेत। आपण आता पाहू शकतो या ठिकाणी खुर्च्या लावलेल्या आहेत। या संपूर्ण 11 खुर्च्या लावल्या आहेत। म्हणजे आपण जर मोजून पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11वी खुर्ची सुद्धा होती, पण कदाचित संजय राऊत हे राहुल गांधींसोबत पत्रकार परिषद घेत असल्यामुळे त्यांची खुर्ची इथून काढली असावी। पण या 10 खुर्च्या सध्या इथे लावलेल्या आहेत आणि आतापर्यंत 6 खासदार हे इथे पोहोचलेत। त्यामध्ये नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे असतील, त्यासोबतच संजय देशमुख असतील, परभणीचे खासदार संजय बंडू जाधव या ठिकाणी येत आहेत, अनिल देसाई या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अरविंद सावंत स्वतः या ठिकाणी आहेत आणि हे सगळे शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार उद्धव ठाकरेंकडून निरोप आल्याप्रमाणे आता एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यामागे त्यांचं कारण म्हणणं असं आहे की आज सकाळी ज्या बातम्या आल्या त्यानंतर अनेक माध्यमांकडून स्वतंत्रपणे खासदारांना संपर्क केला जात होता आणि त्या पार्श्वभूमीवर एकच भूमिका सर्वांसमोर यावी या उद्देशाने म्हणून हे सगळे खासदार एकत्रित येऊन आता इथे पत्रकार परिषद घेणार आहेत। यामध्ये संजय दिना पाटलांचा देखील समावेश आहे। आतापर्यंत 6 खासदार आलेले आहेत, अजून 3 खासदार यायला हवेत, त्यांची प्रतीक्षा आहे आणि सगळे खासदार एकत्रितपणे आले की त्यानंतर इथे पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे खासदार महाराष्ट्रासमोर देशासमोर आपली भूमिका जाहीर करणार आहेत। आता या बातम्या आल्या त्या नेमक्या कशामुळे आल्या आहेत? त्या ऑपरेशन टायगर खरोखर सुरू आहे का, की सुरू असलेलं ऑपरेशन टायगर कुठेतरी बिघडवण्याच्या दृष्टीने आता काही प्रयत्न सुरू होणार आहेत का उद्धव ठाकरेंच्या वतीने? हे सगळं पाहणं औत्सुक्याचं आहे। परंतु सध्या हे सगळे खासदार एकत्रितपणे अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली एकजूट दाखवणार आहेत। सोमेश, पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे। 6 खासदार पोहोचलेले आहेत, बाकीचे खासदार अजून पोहोचलेले का नाही आहेत याबद्दल काही कळतंय का? आणि त्याचबरोबर कुठेतरी आपल्याला माहिती जी मिळतीये की 6 खासदार हे शिंदेंच्या सेनेच्या वाटेवरती आहेत आणि दुसरीकडे आज मात्र एकत्रित हे एकीचं बळ दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याला दिसतोय। या 2 विरोधाभासी घटनांचा आपण कसा अर्थ लावायचा? नक्कीच पूर्वी खरं तर ही जी माहिती समोर आली की एकनाथ शिंदेंकडे ठाकरेंचे खासदार जाणार आहेत, तर याबाबत एकनाथ शिंदे यांच्या वतीनेही वारंवार हे वृत्त किंवा ही बातमी फेटाळण्यात आली होती की अशा स्वरूपाची कोणती हालचाल किंवा घडामोड सध्या नाहीये। परंतु माध्यमांसमोर आल्यानंतर मात्र शिंदेंच्या सर्वच नेत्यांनी या दाव्यावरती कायम दावा ठोकला की आमच्या सोबत ठाकरेंचे सगळे खासदार येणार आहेत, सर्व आमदारही आमच्या सोबत येणार आहेत आणि हे वाक्य शिंदेंचे नेते वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतायत। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलो तर ठाकरेंच्या खासदारांचं म्हणणं आहे की त्यांना याबाबतची कोणतीही कल्पना नाही किंवा कुठल्याही प्रकारचा संपर्क सुद्धा त्यांच्यासोबत अजूनपर्यंत करण्यात आलेला नाहीये। हे सगळे खासदार दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने आहेत आणि ही बातमी आल्यानंतर अचानक सगळेजण एकत्रितपणे अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी येते। पूर्वी धन्यवाद सोमेश तू दिलेल्या माहितीबद्दल आणि अर्थातच जशी पत्रकार परिषद सुरू होईल त्या क्षणी आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे परत येऊ। धन्यवाद तुर्तास। तर थोड्याच वेळाने खासदार अरविंद सावंतांच्या घरी
शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार पत्रकार परिषद घेत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.